या देशाची इच्छा आहे, ही भावना आहे, त्याच्या आधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या. कारण अखंड हिंदुस्थान हे वीर सावरकरांचं स्वप्न होतं. सर मोहन भागवत का जो अखंड हिंदुस्थान हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. त्याच्यामुळे तुम्ही वीर सावरकर आणि भारतरत्न आणि माननीय बाळासाहेब ठाकरे या दोघांचा आधी आभार माना की त्यांनी ही संकल्पना देशामध्ये लावली, रुजवली. आणि तुम्ही जरूर करा अखंड हिंदुस्थान. त्याच्या आधी काश्मीरी पंडितांनासुद्धा त्यांची घरवापसी सन्मानानं आणि सुरक्षितपणे होऊ द्या. मोहनराव भागवत सरसंघचालक हे आमच्यासाठी सुद्धा आदरणीय आहेत. त्यांनी जो विचार मांडलेला आहे, त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे, त्याचे कौतुक करायला पाहिजे. सर सर हिंदी में जानना चाहेंगे, मोहन भागवत जी ने कहा है कि अगले 15 सालों में 15 सालों में नहीं, आप 15 दिन में कर लीजिए. सरसंघ चालक मोहन भागवत जी हमारे लिए भी आदरणीय है. अगर अखंड हिंदुस्तान की बात कोई करता है तो सबसे पहले उनको पीओके को हिंदुस्तान को जोड़ना पड़ेगा, वो ले लीजिए. फिर पूरा जो पाकिस्तान विभाजन हुआ था 1947 में, उनको हिंदुस्तान को जोड़ना पड़ेगा, वो भी लीजिए. कभी कंधार तक हमारी सीमाएं थी, वो भी लीजिए. श्रीलंका भी लीजिए और एक अखंड हिंदुस्तान, एक महासत्ता बना लीजिए. किसी ने रोका नहीं है. ये देश के लिए गर्व की बात है. लेकिन 15 साल का वायदा मत करिए. 15 दिन करिए या 2 साल करिए, हम पूरा देश आपके साथ रहेंगे. लेकिन उससे पहले जो कश्मीरी पंडित है, उनकी जो कश्मीर की फाइल जो अब वापस खुली एक पर्दे के ऊपर, उस सभी हमारे कश्मीरी पंडित भाइयों को उनकी घर वापसी बहुत ही सुरक्षित तरीके से होनी चाहिए. वो कर लीजिए. और आपका जो इरादा है अखंड हिंदुस्तान का, हम उनको ज़रूर समर्थन करेंगे. और इस देश के सभी राजनीतिक दल, चाहे आपके वैचारिक दृष्टि आपके विरोधी हो, वो भी आपको समर्थन करेगी. अखंड हिंदुस्तान का सपना कौन नहीं देखता है? सब कुछ देखता है. लेकिन वीर सावरकर का ये सपना था, बाला साहब ठाकरे जी का सपना था. तो सबसे पहले वीर सावरकर को भारत रत्न दीजिए. सर धन्यवाद. सर ये जो देश मतलब आज बाबा साहब अम्बेडकर जी की जयंती है, लेकिन बाबा साहब अम्बेडकर जी ने जातिवाद धर्मवाद नष्ट करने के लिए कदम उठाए, लेकिन देश में रामनवमी के दिन जो हुआ, आज ही मैं ये देख रहा था पूरे देश में जहाँ जहाँ विधानसभा के चुनाव आने वाले हैं, चाहे राजस्थान हो, मध्य प्रदेश हो, गुजरात हो, वहाँ रामनवमी के दिन जिस तरह से दंगे भड़के हैं या भड़काए गए हैं, ज्या पद्धतीनं रामनवमीच्या दिवशी हल्लाबोल घडवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, ही निवडणुकांची तयारी आहे. हे यापूर्वी कधी झाल्याचं मला स्मरत नाही रामनवमीच्या दिवशी. पण दुर्दैव आहे या देशाचं. हा देश पुन्हा एकदा कोणीतरी फाळणीच्या दिशेनं, विभाजनाच्या दिशेनं ढकलताना मला दिसतो. सर राज ठाकरे की तरफ से लगातार सरकार को चेतावनी दी जा रही है कि 3 मई तक अगर भोंगे नहीं उतारे गए तो आगे की जिम्मेदार सरकार होगी. इसको लेकर शिवसेना भवन के सामने शिवसेना कार्यकर्ताओं द्वारा एक पोस्टर भी लगाया गया है. देखिए, राजनीतिक मंच के ऊपर से इस प्रकार से घोषणाएं होती है, लेकिन सरकार होती है. ठाकरे सरकार है. इस राज्य को गृहमंत्री है. एक मजबूत सरकार है, बहुमत वाली सरकार है. और सरकार को मालूम है क्या करना है, क्या नहीं करना है. कोई आकर आनंद फानंद में बोल जाता है और कानून की भाषा हमको सिखाने की बात करता है, तो ठीक है, उनका आनंद उनको लेने दो. सर तर नवाब सर, एक मलिक की महत्त्वाचा प्रॉपर्टी विषय अटॅच हुई आहे. है. एक नवाब मलिक महत्त्वाचा विषय असा देखील आहे की पुढच्या 15 वर्षात अखंड भारत निर्माण होणार आणि आमच्यामध्ये जे कोणी येतील त्यांना आम्ही हे मिटून जातील आणि आम्ही अहिंसेची गोष्टच करणार, मात्र हातात काठी घेऊन करणार, असं मोहन भागवत यांनी म्हटलेलं आहे. काय वाटतं आपल्याला? अखंड हिंदुस्थानची जर कोणाचं स्वप्न असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. आणि अखंड हिंदुस्थानच्या स्वप्नाला या देशातला कोणताही पक्ष विरोध करणार नाही. वारंवार 2014 साली, 2019 साली याच विषयावर भारतीय जनता पक्षानं मतं मागितलेली आहेत. आधी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, मग पाकिस्तान ताब्यात घ्या आणि एक अखंड हिंदुस्थान निर्माण करा. अफगाणिस्तान घ्या. जे तुम्हाला असं वाटतं आहे की पुराण काळामध्ये हे हिंदुस्थानचाच एक भाग होता,
ते तुम्हाला घ्यायचे असू ते तुम्हाला कोणी थांबवलेलं नाही आहे. तुम्ही घ्यायला हवं. या देशाची इच्छा आहे, ही भावना आहे. त्याच्या आधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या, कारण अखंड हिंदुस्थान हे वीर सावरकरांचं स्वप्न होतं. सर मोहन भागवत का जो अखंड हिंदुस्थान हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. त्याच्यामुळे तुम्ही वीर सावरकर आणि भारतरत्न आणि माननीय बाळासाहेब ठाकरे या दोघांचा आधी आभार माना की त्यांनी ही संकल्पना देशामध्ये लावली, रुजवली. आणि तुम्ही जरूर करा अखंड हिंदुस्तान. त्याच्या आधी काश्मीरी पंडितांनासुद्धा त्यांची घरवापसी सन्मानानं. देख रहा था पूरे देश में जहाँ जहाँ विधानसभा के चुनाव आने वाले हैं, चाहे राजस्थान हो, मध्य प्रदेश हो, गुजरात हो, वहाँ रामनवमी के दिन जिस तरह से दंगे भड़के हैं या भड़काए गए हैं जात और धर्म के आधार पर, मुझे लगता है ये डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का सपना नहीं था, उनका विचार नहीं था, उनकी भूमिका नहीं थी. तो इसलिए मैं आपको कहा था डॉक्टर अम्बेडकर की याद आती है. राजनीति के लिए जात धर्म का इस प्रकार से इतना गंदा इस्तेमाल हमारी राजनीति में और देश में कभी नहीं हुआ था. तर शेवटचा प्रश्न, किरीट सोमय्या यांना अँटिसिपेटरी बेल मिळालेली आहे. ते पुन्हा एकदा आलेले आणि त्यांनी असं म्हणते की आम्ही वाट बघत होतो, जास्तीत जास्त स्वतःला खड्डा यांनी खणलेला आहे. एक लक्षात घ्या, आरोपीला जामीन मिळाला तात्पुरता अंतरिम. आरोपी INS विक्रांतच्या पैशाचा अपहार 100% झालेला आहे. आरोपी निर्दोष सुटलेले नाहीत. आरोपी भूमिगत झाले होते, आरोपी फरार झाले होते. आणि तुम्ही जर खालच्या कोर्टाचं निकाल पाहाल, किंबहुना हायकोर्टातलाही निकाल पाहाल, आरोपी निर्दोष नाहीत. आरोपीची कसून चौकशी व्हायला पाहिजे. आरोपीला पोलीस स्टेशनला हजेरी लावलेली आहे बरं का. तेव्हा आरोपीने उगाच जास्त वचवच करू नये. तात्पुरत्या जामिनावर सुटलेल्या आरोपीनं संयम बाळगायला हवा. आपण आरोपी आहोत ते विसरू नका. तुमच्यावरती आरोपपत्र आहे, तुम्ही पैशाचा अपहार केलेला आहे जनतेच्या. मोठ्या येऊन TV समोर बोलल्यामुळे तुमचे आरोप धुवून निघत नाहीत. आणि याहीपेक्षा भयंकर प्रकरणं तुमची समोर येणार आहेत भविष्यात, लक्षात घ्या. जे स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घेतात, त्यांचं आता पितळ उघडं पडलेलं आहे. तेव्हा कोणी जर काय म्हणत असेल तर त्याला म्हणू द्या, आरोपीच्या आणि गुन्हेगाराच्या बोलण्यावरती लोक विश्वास ठेवत नाहीत. INS विक्रांतचा घोटाळा 58 कोटीचा झालेलाच आहे. पैसे गोळा करून त्याचा अपहार झालेलाच आहे. खरं म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये त्यांची अटक टाळण्याचा प्रयत्न झालेला आहे, मी पाहतो या सगळ्या गोष्टीकडे. गेल्या काही महिन्यापासून एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना हे अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा द्यायचे जे काही प्रकार सुरू आहेत, हा एक गंभीर प्रकार या देशात सुरू आहे, महाराष्ट्रात सुरू आहे. मग हे दिलासे महाविकास आघाडीच्या नेत्यांना काय मिळत नाहीत? अशाच प्रकारचे त्यांना अटकेपासून संरक्षण काय मिळू नये? मग हे विशिष्ट एका पक्षाचे विचारांचे भूमिकांचे लोक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संपूर्ण जग अभिवादन करत आहे. महाराष्ट्र, हिंदुस्तान किंवा देश नाही तर संपूर्ण जग या महामानवाला आज अभिवादन करत आहे. त्याने पददलितांना संघर्ष करायला शिकवलं, संघर्षातून स्वाभिमानानं उभं राहायला शिकवलं आणि स्वतःचं एक स्थान निर्माण करायला बळ दिलं. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रोज आम्ही स्मरण करतो आणि एकच प्रार्थना करतो की तुम्ही जे संविधान निर्माण केलेलं आहे ते संविधान त्याच ताकदीनं या देशात न्यायव्यवस्थेत आणि कायद्याच्या क्षेत्रात जिवंत राहो. कारण आज देशाच्या न्यायव्यवस्थेची स्थिती इतकी गंभीर झालेली आहे की पदोपदी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. सर आज बाबा साहब अम्बेडकर की जयंती है, क्या कहें? डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर को तो पूरा विश्व मानवंदना देता है और सिर्फ एक दिन के लिए हमेशा याद करते हैं. जो गरीब है, जो कुचले हुए लोग हैं, जो शोषित है, उनको जो अधिकार मिला है वो डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर और उनके संविधान ने दिया है.
आज देश की हालत ऐसी है, खास करके न्याय क्षेत्र में, कानून के क्षेत्र में जिस तरह से लोगों के अधिकारों को कुचल दिया गया है या जाता है, जिस तरह से अधिकारों का हनन हो रहा है, तो दर दिन हमें डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर और उनके संविधान की याद आती है। और डॉक्टर आम्बेडकर हमें वो शक्ति दे कि उनका संविधान बचे, जिंदा रहे, उसके लिए हम संघर्ष करने की हमें प्रेरणा मिले। सर पुन्हा एकदा देश जातीयवादाकडे धर्मांध शक्तींकडे जातो असं वाटतंय आपल्याला? हा देश मी रामनवमीच्या दिवशी घडलेल्या घटना पाहिल्या. रामनवमी याआधीसुद्धा देशात साजरी झालेली आहे, पण भविष्यात ज्या राज्यात निवडणुका होत आहेत, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, मुंबई महानगरपालिका असेल, झारखंड असेल, या राज्यात ज्या पद्धतीनं रामनवमीच्या दिवशी हल्लाबोल घडवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, ही निवडणुकांची तयारी आहे. हे यापूर्वी कधी झाल्याचं मला स्मरत नाही रामनवमीच्या दिवशी. पण दुर्दैव आहे या देशाचं